नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव निलेश आत्माराम कुटे। मी या अगोदरही यूट्यूबवर 4-5 व्हिडिओ बनवून टाकलेले आहेत। जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांना तर ते माहीतच आहे, परंतु आज 2 वर्षांनी मी हा व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे। आणि सर्वप्रथम त्याच्यामागे कारण ते नंतर मी सांगतो तुम्हाला, पण सर्वप्रथम माझी ओळख करून देतो। मी 2 वेळेस राज्यसेवेची ज्या मुलांना स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांना माहिती आहे की मी राज्यसेवा एक्झाम काय असते त्याचे 2 वेळेस मुलाखत दिलेली आहे। आणि सध्या आपल्या महाराष्ट्र विभागाच्या आरोग्य विभागात, महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागात औषध निर्माण अधिकारी या पदावर कार्यरत आहे। 2 वर्ष झाले मला यूट्यूबवर व्हिडिओ बनवायला जसा पाहिजे तसा वेळ मिळाला नाही। आणि आज व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की माझी जी वाईफ आहे तिचे B.एडचे एक्झाम चालू आहे आणि त्यामध्ये B.एडच्यांना माहीत आहे, त्याच्यामध्ये त्यांना माहीतच असेल की B.एडच्या द्वितीय वर्षामध्ये त्यांना एक क्लासवर 8, 9, 10 वर्गावर कोणता तरी एक टॉपिक 2 टॉपिक निवडून त्यांना 2-4 दिवस क्लासेस किंवा पाठ ज्याला म्हणतो आपण किंवा लेक्चर ज्याला म्हणतो अर्ध्या तासाचं घ्यावं लागते। आणि त्यासाठी मग मी तिनं जो काही टॉपिक निवडलेला आहे सायन्स या विषयामध्ये तिच्याकडे 2 टॉपिक आलेले आहेत, ग्रॅव्हिटेशन आणि क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स। तर त्यामधला जो ग्रॅव्हिटेशन पार्ट आहे तो थोडासा कन्सेप्ट क्लिअर करण्याचा माझा थोडासा एक प्रयत्न राहील 10-15 मिनिटांमध्ये। आणि यानंतरही मी व्हिडिओ टाकतच राहणार आहे, तर ज्यांना कोणाला व्हिडिओ आवडेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा, ठीक आहे। तर बघा, आता हा जो विषय आहे सायन्स हा विषय प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला कामी पडणारा म्हणा किंवा अशी कदाचित एखादीच एक्झाम असेल की ज्यामध्ये सायन्स हा विषय जिथं त्याचा रेफरन्स येत नाही किंवा जो सिलेबसमध्ये नाही। मी तर विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो की 3 विषय चांगले करा, तोपर्यंत तुम्हाला कोणतीही नोकरी लागणार नाही। त्यामध्ये मराठी, इंग्रजी आणि गणित बुद्धिमत्ता हे 3 विषय जोपर्यंत तुम्ही क्लिअर करणार नाही तोपर्यंत तुमचं कोणत्याही एक्झाममध्ये चान्सेस म्हणजे सिलेक्ट होण्याचे चान्सेस अतिशय कमी राहतात। कारण प्रत्येक एक्झामचा 50% ते 75% सिलेबस क्लास 3 कोर्स जर धरले आपण तर 75% सिलेबस याचाच राहतो। आणि जर आपण थोडं वरच्या लेवलला गेलो MPSCच्या एक्झाममध्ये क्लास 2 किंवा क्लास 1च्या जो काही पोस्ट असतात राज्यसेवेची जी काही एक्झाम आहे त्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर मुलांना जनरली 3-4 विषयच अवघड जातात। त्यामध्ये सांगायचं झालं तर इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, त्याच्यानंतर प्रिलिम जी राहते पूर्व परीक्षा त्याच्यामध्ये विज्ञान हा विषय बऱ्याच जणांना अवघड जातो। आणि जे काही कट ऑफ ठरवणारे मार्क्स असतात ते विज्ञानाचेच असतात असं म्हणायला काही हरकत नाही। आणि चौथा एक विषय तो अर्थव्यवस्था, तोही मुलांना बऱ्याच जणांना हा विषय जमत नाही। असे खूप विद्यार्थी आहेत किंवा अशी खूप उदाहरणं आहेत की ज्यांचा जो आपण ज्याला आर्ट म्हणतो किंवा इतिहास, भूगोल असे जे विषय राहतात, राज्यघटना, ते सगळं चांगलं असते, पण हे 2-3 विषयामध्ये त्यांचं फायनल सिलेक्शन बरेच वर्ष होत नाही। ते 2-3 विषय म्हणजे गणित बुद्धिमत्ता आणि विज्ञान असेल आणि किंवा अर्थव्यवस्था असेल, असो ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये हळूहळू आपण ते एक-एक पॉईंट बघणार आहोत। सध्याचा जो माझा बोलायचा उद्देश किंवा जो टॉपिक आहे